धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। बदलापूर शहराला हादरवणारी ही घटना आहे। यामध्ये एक नामांकित शाळा आहे आणि या शाळेमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे। अत्याचार झाल्यानंतर यातील एका मुलीनं आपल्या घरच्यांना याची माहिती दिली आणि माहिती दिल्यानंतर तिच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांना या संदर्भात माहिती दिली। त्यानंतर त्या पालकांनी जाऊन एका खासगी रुग्णालयात या संदर्भात तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। मात्र हे जे पालक होते, हे जे पीडित होते, ते आधी जाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटले। त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत ते दुपारी 12 वाजता पोलीस स्टेशनला आले होते आणि पोलीस स्टेशनला 12 वाजता आल्यानंतर जवळजवळ मध्यरात्री 12:30 वाजता, 1 वाजता या संदर्भात गुन्हा दाखल झाला। तत्पूर्वी एका महिला पत्रकारानं महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्या। माहिती दिल्यानंतर महिला बाल कल्याणचे अधिकारी देखील पोलीस स्टेशनला आले। मात्र जवळजवळ 12 ते 12:30 तास या संबंधी गुन्हा दाखल होण्यासाठी लागले होते। संवेदनशील जर अशी प्रकरणं असतील तर तात्काळ गुन्हे दाखल करा असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। मात्र पोलीस प्रशासन कुठेतरी या संदर्भात टाळाटाळ करतंय की काय, अशा प्रकारची शंका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली आणि साहजिकच महिला बाल कल्याणचे अधिकारी किंवा मनसेचे जर पदाधिकारी पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसले नसते तर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसता। आणि पोलिसांची या प्रकरणात संशयास्पद भूमिका यासाठी आहे की पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला जवळजवळ 3 तास पोलीस ठाण्याला बसून ठेवलं आणि संबंधित अधिकारी जे आहेत पोलीस, ते जी शाळा आहे, तिथलं प्रशासन आहे, संस्थेची शाळा आहे, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी 3 तास सगळी चौकशी केली। मात्र त्यानंतर आल्यानंतर पोलिसांचा वागण्यामध्ये थोडा बदल झाला आणि जवळजवळ 12 तासांचा अवधी या संवेदनशील प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी लागला। महत्वाची गोष्ट यामध्ये अतिशय वाईट याचं वाटतं की एखाद्या नराधमाला शिक्षा व्हावी यासाठी पुढाकार घेण्याऐवजी प्रशासन कशा प्रकारे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल। ते इथेच नाही तर राज्याच्या अनेक भागांमध्ये ही प्रकरणं होत आहेत। देशामध्ये कोलकाता असेल, उरण असेल, शिळपाटा असेल, ही प्रकरणं आपण पाहतोय। जनक्षोभ उफाळून येतोय, रस्त्यावर लोक उतरत आहेत। मात्र पोलीस प्रशासन अशा संवेदनशील घटनेमध्ये कुठेतरी त्यांनी गांभीर्य दाखवायला हवं आणि या पीडितेला न्याय द्यायला हवा, अशा प्रकारची भूमिका त्यांची असली पाहिजे। जेणेकरून सर्वसामान्य माणसाला पोलिसांबद्दल एक वेगळा आदर निर्माण होईल। मात्र बदलापूर पोलीस ठाण्यात असा प्रकार दिसून आला नाही आणि त्याच्यामुळे बदलापूरकर सध्या बदलापूर पोलिसांवर त्यांची नाराजी आहे की या संवेदनशील प्रकारामध्ये जर असं होत असेल तर आमची सुरक्षा करणार कोण, आम्ही कोणाकडे पाहायचा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। रात्री 12:30 वाजता या संदर्भात गुन्हा दाखल झाला। महिला बाल कल्याण विभागाचे अधिकारी, मनसेचे पदाधिकारी, स्वतः मी देखील पोलीस स्टेशनला होतो आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज पुढची सगळी प्रोसेस सुरू होईल। पीडिता जी आहे, लहान मुलगी, तिची वैद्यकीय तपासणी होईल आणि पुढच्या गोष्टी या सगळ्या या प्रकरणात सगळ्या स्पष्ट होतील। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत।